नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा TET पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र। या विषयातील आपण जीन पियाजेची बौद्धिक विकास उपपत्ती अभ्यासणार आहोत। नेमकं जीन पियाजेची बौद्धिक विकास उपपत्ती काय आहे, त्याचबरोबर या टॉपिकवर येऊन गेलेले जे प्रश्न आहेत म्हणजे 2013 ते आतापर्यंत झालेल्या दोनही पेपरमधील या टॉपिकच्या संदर्भाने आलेल्या प्रश्नावर देखील चर्चा आपण करूयात आणि ही उपपत्ती देखील आपण समजून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही जर आपलं ओएसिस करियर पॉईंटचं ॲप डाउनलोड केलं तर तुम्ही डाउनलोड करा। तुम्हाला तिथे ओल्ड क्वेश्चन पेपर त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता प्रत्येक पेपर, आणि प्रत्येक पेपरचे तुम्ही व्हिडिओ विश्लेषण देखील पाहू आणि ऐकू शकता। तर अधिक वेळ न घेता आपण जीन पियाजेची बौद्धिक विकासाची उपपत्ती पाहून घेऊयात आणि नंतर मग येऊन गेलेल्या प्रश्नावर चर्चा करूयात। शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये जीन पियाजेवर नेहमी आपल्याला प्रश्न विचारतो, म्हणून आपल्याला नेमकं बेसिक काय आहे या उपपत्तीचं हे समजून घ्यावं लागेल। सुरुवातीला आपण संक्षिप्त परिचय पाहूया जीन पियाजेटचा। जीन पियाजेट एक स्विस जीवशास्त्रज्ञ आणि मग नंतर त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला। सुरुवातीला ते जीवशास्त्रज्ञ होते, त्यांनी जीवशास्त्रामध्ये PhD केलेली होती आणि त्यांना आपण बालमानसशास्त्राचे जनक किंवा रचनावादी विचारवंत असं देखील ओळखतो। त्यांचं मुख्य काम जे आहे म्हणजे मानसशास्त्रामध्ये त्यांची जी मुख्य ओळख जी आहे ती बौद्धिक विकासाची उपपत्ती किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरीमुळं त्यांची ओळख निर्माण झालेली आहे। त्यांचा संशोधनाचा जो मूळ पाया आहे, हा मूळ पाया त्यांनी आपल्या स्वतःच्या 3 मुलांच्या वाढीवर सूक्ष्म निरीक्षण केलं आणि हा सिद्धांत मांडला, ज्याला आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी असं म्हणतो। त्यांचा जर आपण मूळ विचार पाहिला की मुलं ही ज्ञान मिळवणारी यंत्र नसून ती स्वतःचे ज्ञान स्वतः रचणारे लहान शास्त्रज्ञ असतात, हा त्यांचा विचार होता। त्याचबरोबर बुद्धिमत्तेविषयी म्हणताना ते असं म्हणतात की बुद्धिमत्ता ही केवळ माहिती साठवणे नसून ती सभोवतालच्या जगाशी जुळून घेण्याची एक प्रक्रिया आहे। त्यांचे महत्त्वाचे काही ग्रंथ आहेत, जसं द लँग्वेज अँड द थॉट ऑफ चाइल्ड, द चाइल्ड्स कन्सेप्शन ऑफ द वर्ल्ड, द सायकॉलॉजी ऑफ इंटेलिजन्स, हे त्यांचे काही पुस्तकं आहेत। आता आपण त्याने सांगितलेल्या म्हणजे जीन पियाजेने सांगितलेला जे बौद्धिक विकासाची उपपत्ती आहे त्यामधल्या अवस्था समजून घेऊ आणि नंतर ज्या काही संकल्पना आहेत त्या शेवटी बघू। कारण आपल्याला जे प्रश्न विचारला TETला हे ॲज अन ॲव्हरेज सर्वच्या सर्व जी बौद्धिक विकासाची उपपत्ती आहे त्यामधील अवस्थावरच विचारलेले आहेत, म्हणून आपण अवस्थावरच जास्त बोलणार आहोत। 4 अवस्था सांगितल्या त्यांनी बालकाच्या, त्यामधली पहिली अवस्था आहे संवेदकारक अवस्था। याचा कालावधी आहे जन्म ते 2 वर्ष। बालकाचा जन्म झाल्यापासून ते 2 वर्षापर्यंत जी अवस्था असती ती असती संवेदकारक अवस्था। आता यामध्ये प्रामुख्याने भाषेला महत्त्व नसतं, या वयाच्या बालकाला भाषेला काही महत्त्व नसतं। वस्तुबोध विकास आणि कार्यकारण भाव ही वैशिष्ट्य असतात। थोडं डिटेलमध्ये जर पाहिलं आपण तर या अवस्थेमध्ये भाषेचा अभाव असतो, वस्तुबोध विकास आणि कार्यकारण भाव ही त्याची वैशिष्ट्ये असतात। त्यामध्ये वस्तू सातत्य म्हणजे काय, 8 ते 9 महिन्यानंतर मुलाला समजते की वस्तू नजरेसमोर नसली तरीही ती अस्तित्वात असते। प्रतिक्षिप्त क्रिया, सुरुवातीला मूल फक्त चोखणे, पकडणे यासारख्या नैसर्गिक क्रिया करतं। कारक कौशल्य जर पाहिली या अवस्थेमध्ये तर रांगणे, चालणे यातून मूल जगाचा अनुभव घेत असतं। यामध्ये 3 शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा। संवेदकारक अवस्था ही पियाजेच्या बौद्धिक विकासाची पहिली अवस्था आहे। वय म्हणजे याचा कालावधी काय तर जन्म ते 2 वर्ष आणि भाषेला महत्त्व नसते, वस्तुबोध विकास आणि कार्यकारण भाव ही त्याची वैशिष्ट्ये आहेत। त्यानंतर दुसरी अवस्था सांगितली पियाजेटनं क्रियापूर्व अवस्था, जी वय वर्ष 2 ते 7 वर्ष
या दरम्यान असते. आता यामध्ये संबोध निर्मितीला सुरुवात होते. प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळवतो बालक. मुलाचे अनुमान स्वयंकेंद्रित असते, ही त्याची खास वैशिष्ट्ये. हे थोडं डिटेलमध्ये समजून घेऊ. आता स्वकेंद्रितता म्हणजे काय? स्वकेंद्रितता हे क्रियापूर्व अवस्थेचं एक वैशिष्ट्य आहे. स्वकेंद्रितता म्हणजे मुलाला असं वाटतं की जे मला दिसतं किंवा जे मला वाटतं तेच सर्वांना वाटतं. तो दुसऱ्याचा दृष्टिकोन समजू शकत नाही. ठीक आहे, याला म्हणायचं स्वकेंद्रितता. कोणत्या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे? क्रियापूर्व अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर जीववाद. या अवस्थेमध्ये मुलगा जो असतो तो निर्जीव वस्तूंना सजीव मानू शकतो. म्हणजे कधी कधी बाहुलीला लागलं की लहान मुलं मुली काय करतात? रडतात. ठीक आहे, हे या अवस्थेमध्ये घडून येतं. एकांगी विचार. मूल वस्तूच्या एकाच वैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित करतं. उदाहरणार्थ फक्त रंगावर लक्ष केंद्रित करतं, त्याला कलरच अट्रॅक्टिव्ह बनवतात, त्याचा आकार वगैरे नाही. म्हणजे पूर्ण होल वस्तू पाहिली तर कुठलं तरी एक वैशिष्ट्य त्याच्यावर मूल लक्ष केंद्रित करतं. आता उदाहरणार्थ पाण्याचा आकार बदलला तरी त्याचं प्रमाण तेच असतं. ही क्लिष्ट संकल्पना त्याला या वयात समजत नाही किंवा या अवस्थेमध्ये समजत नाही. त्यानंतरचे आहे मूर्त क्रियात्मक अवस्था. तिसरी अवस्था आहे ही. याचा कालावधी आहे वयवर्ष 7 ते 12 वर्ष. आता याची प्रमुख वैशिष्ट्य लक्षात घ्या. वर्गीकरण करणे, क्रम लावणे, संख्या वापरणे, आकार, लांबी, रुंदीच्या संकल्पना समजतात. मूर्त गोष्टीचा विचार करणे, मूर्त अनुभवावरून तर्कसंगत निष्कर्ष काढणे. आता यामध्ये तर्कशुद्धी होते, तर्कशुद्ध होतो विचार, पण तो केवळ मूर्त वस्तूबरोबरच असतो. म्हणजे डोळ्याला दिसल्या जे काही वस्तू डोळ्यासमोर असतात ना, म्हणजे मूर्त वस्तू असतात ना, त्यासोबतच बालक तर्कशुद्ध विचार करू शकतो. ठीक आहे, हे मूर्त क्रियात्मक अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. संरक्षणाच्या संदर्भानं काय आहे? आकार बदलला तरी वस्तूचं प्रमाण बदलत नाही. हे हळूहळू बालकाला समजत असतं. त्यानंतर व्युत्क्रमता ही पण हळूहळू कन्सेप्ट समजायला लागते. म्हणजे जसं 5 अधिक 8 होतात तसं 5 अधिक 3 बरोबर 8 होतात, तसं 8 - 3 बरोबर 5 होतात. हे उलट क्रमाने विचार करण्याची क्षमता बालकामध्ये हळूहळू विकसित व्हायला लागते. म्हणून व्युत्क्रमता हे मूर्त क्रियात्मक अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर वर्गीकरण व श्रेणी. जसं वस्तू लहान मोठ्या क्रमाने लावतो बालक किंवा गटागटामध्ये विभागणी करतं, हे सर्व मूर्त क्रियात्मक अवस्थेची वैशिष्ट्य आहेत. त्यानंतरची चौथी अवस्था आहे आणि शेवटची अवस्था आहे पियाजेची औपचारिक क्रियात्मक अवस्था, जिचा कालावधी आहे 12 ते 16 वर्ष. ठीक आहे, काही काही बुक्समध्ये प्रौढावस्थेपर्यंत ही अवस्था असतं असं सांगितलेलं आहे. तर या चौथ्या अवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे? मुले तर्क, अनुमान, अमूर्त. बघा, अमूर्त शब्द आला म्हणजे जी वस्तू आपल्यासमोर नाही तिचा पण बालक विचार करू लागतो. ठीक आहे, सामान्यीकरण करतं गोष्टीचं, तर्कशुद्ध विचार करतं. ठीक आहे, म्हणजे ही जी अवस्था आहे ना, हा उच्च विचार प्रक्रियेचा काळ आहे. म्हणजे वय वर्ष 12 ते 16. अमूर्त विचार, त्यातली काही तुरळक आपण एक्स्ट्राचं समजून घेऊया. अमूर्त विचार म्हणजे कसं? ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग, म्हणजे स्वातंत्र्य दाखवता येतं का आपल्याला, पण त्याला कळतं स्वातंत्र्य काय आहे, न्याय, प्रेम. ठीक आहे, तर या गोष्टी त्याला समजायला लागतात. त्यानंतर परिकल्पनात्मक तर्क म्हणजे हायपोथेटिकल रिझनिंग त्याला समजायला लागती. जर असे झाले तर काय होईल? ठीक आहे, तो असे कल्पना करू शकतो. म्हणजे शक्यतांचा विचार करायला लागतो तो. त्यानंतर समस्या निवारण, पद्धतशीरपणे विचार करून निष्कर्षापर्यंत तो पोहोचायला लागतो. ह्या सर्व कुठं बाबी घडून येतात? तर औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये घडून येतात. हा तो तुम्ही व्हिडिओ पाहत हे जे तुम्हाला शेडमध्ये दाखवलेत वैशिष्ट्य, तेवढं जरी तुम्ही लिहून घेतले तरी पण आपण यावर येणारा 1 मार्क कव्हर करू शकतो. आता 1-2 म्हणजे हे झाले अवस्था. नेहमी आपल्याला अवस्थेवर प्रश्न विचारलेत, परंतु 1 वर्षी एक प्रश्न आपल्याला यामधल्या थोड्याशा डिटेल कन्सेप्ट ज्या आहेत ना, म्हणजे जीन पियाजेची जी बौद्धिक विकास उपपत्ती आहे ते नेमकी कशावर आधारलेली आहे, त्यामधल्या काही कन्सेप्ट आहे, महत्त्वाचे तांत्रिक शब्द आहेत, ते समजून घेऊया आपण. तर
स्कीमा हा एक शब्द वापरला आहे पियाजेनं. तो म्हणजे काय, तर मुलांच्या मनातील ज्ञानाची रचना किंवा चौकट. खरं तर अगोदर हे तांत्रिक शब्द घ्यायला पाहिजेत आणि मग अवस्था, परंतु आपल्याला जास्त मार्क्सला विचारतात म्हणून काय केलं आपण, थोडंसं पाठांतराचा भाग म्हणून हे समजून घेतलेले आहे. तर स्कीमा कशाला म्हणतो, तो मुलांच्या मनातील ज्ञानाची रचना किंवा चौकट. अर्थ समजून घ्या. आपल्या मेंदूमध्ये माहिती साठवण्यासाठी जी कप्पे किंवा मानसिक चौकट असते त्याला स्कीमा असं म्हणतात. उदाहरणार्थ समजून घेऊ आता नेमकं काय. तर लहान मुलाने जेव्हा पहिल्यांदा कुत्रा पाहिला तेव्हा त्याच्या मेंदूत 4 पाय, 1 शेपटी आणि भुंकणारा प्राणी बरोबर कुत्रा असा एक स्कीमा तयार होतो. या होल संकल्पनेला काय म्हटलंय, स्कीमा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर अजून एक कन्सेप्ट आहे याच्या संदर्भानं, सात्मीकरण किंवा आत्मसातीकरण. यामध्ये नवीन माहिती जुनी चौकट वापरून समजणे. याचा अर्थ काय, म्हणजे सात्मीकरण किंवा आत्मसातीकरण याचा अर्थ काय आहे, नवीन अनुभवाला आपल्या जुन्या स्कीमामध्ये बसविणे. म्हणजे त्याला नवीन अनुभव आलेला आहे परंतु त्याचा स्कीमा जुनाच आहे. स्कीमा जुना काय तेच उदाहरण बघा. मुलाने कुत्रा पाहिलेला आहे, आता त्याने मेंढी पाहिली. मेंढीलाही 4 पाय आहेत, शेपटी आहे, म्हणून तिला देखील तो कुत्रा म्हणतो. प्रत्यक्ष आपण विचार केला तर मुलाने काय पाहिली आहे, मेंढी पाहिली. म्हणजे त्याचा अनुभव काय आहे, नवीन आहे, म्हणजे त्याची नवीन माहिती आहे. पण जुनीच चौकट वापरली, म्हणजे जुनी चौकट याचा अर्थ की जुना स्कीमा वापरला, त्याला फक्त कुत्रा माहीत होता म्हणून तो मेंढीला पण काय म्हणाला, कुत्राच म्हणाला. आलं लक्षात. त्याने नवीन माहिती जुन्या माहितीनुसारच समजून घेतली. याला म्हणायचं सात्मीकरण किंवा आत्मसातीकरण. त्यानंतर तिसरी एक कन्सेप्ट आहे समायोजन किंवा समावेशन. नवीन माहितीमुळे जुनी चौकट बदलणे. मग आता हा तिसरा पुढचा टप्पा आहे. जेव्हा नवीन माहिती जुन्या स्कीमामध्ये बसत नाही तेव्हा जुन्या माहितीमध्ये बदल करणे किंवा नवीन स्कीमा तयार करणे. एकतर माहितीमध्ये बदल करायचा नाही तर स्कीमा नवीन तयार करायचा. मग आता काय होईल त्याच्यात, आई मुलाला सांगते हा कुत्रा नाही, ही मेंढी आहे. आता मूल आपल्या मेंदूतील जुनी माहिती बदलून मेंढी नावाचा नवीन कप्पा म्हणजे नवीन स्कीमा तयार करते. तर याला म्हणलंय समायोजन किंवा समावेशन. त्यानंतरचं आहे समतोलन. म्हणजे आत्मसात आणि समायोजन यामधील संतुलन केलं जातं. त्याचा अर्थ काय होईल, सात्मीकरण आणि समायोजन यांच्यात समतोल राखण्याची प्रक्रिया. जेव्हा मुलाला नवीन माहिती समजते आणि त्याचे गोंधळलेले मन शांत होते तेव्हा समतोल साधला जातो. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया पुढे जाते. म्हणजे ज्यावेळेस आईनं त्याला समजून सांगितलं तेव्हा त्यानं त्या माहितीचं काय केलं, समतोलन केलं. ठीक आहे. आता याच्या पुढचा बी टप्पा आहे संघटन, परंतु तो समजून घ्यायची तुम्हाला गरज नाही. एवढ्या 3 कन्सेप्ट ज्या आहेत ना, 3-4 तर या व्हिडिओ पॉज करून तुम्ही थोडंसं लिहून घ्या. ठीक आहे. आता या पियाजेच्या उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, बालकेंद्रित शिक्षण. म्हणजे शिक्षकाने मुलाच्या वयानुसार आणि त्याच्या अवस्थेनुसार शिकवावे. विकास हा क्रमिक असतो, प्रत्येक टप्पा निश्चित वयामध्ये येत असतो. ठीक आहे. म्हणून शिक्षणामध्ये निश्चितपणे पियाजेच्या बौद्धिक विकासाचं महत्त्व आहे. कशामध्ये, बालकेंद्रित शिक्षण. कृतीतून शिक्षण. मुले ही लहान शास्त्रज्ञ असतात, त्यांना स्वतः प्रयोग करून शिकू द्यावे. हे पियाजेनं आपल्या सिद्धांतामध्ये सांगितलं. वैयक्तिक फरक. प्रत्येक मुलाच्या विकासाचा वेगवेगळा असू शकतो, हे शिक्षकानं लक्षात घ्यावं. ठीक आहे. आता आपण या अगोदर झालेले जे पेपर आहेत म्हणजे 2013 ते आतापर्यंत झालेल्या पेपरमधील प्रश्न वाचून घेऊया. म्हणजे आपल्याला काय होईल, आता थोडीशी थेरी समजली, आता आपण लगेच प्रश्नांचा पण काय करू, सराव करूयात. तर प्रश्न आहे, लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज इत्यादी संबोध स्पष्ट होऊन वस्तू प्रत्यक्ष पाहून वर्गीकरण करणे, क्रम लावणे, मांडणी करणे, चित्र काढणे, रचना करणे इत्यादी बाबी जीन पियाजे यांनी मांडलेल्या खालीलपैकी कोणत्या विकासामध्ये घडून येतात.
औपचारिक क्रियात्मक अवस्था. आता इथं काय म्हणलं आहे, मूर्त ना. आता औपचारिक क्रियात्मक म्हणजे अमूर्त, म्हणजे पहिला पर्याय कटला. आता क्रियापूर्व अवस्था पण नाही. संवेदीकारक अवस्था तर एकदम पहिली अवस्था आहे. आलं लक्षामध्ये. संवेदीकारक अवस्था जी आहे ती काय आहे, एकदम फर्स्ट अवस्था आहे. आणि क्रियापूर्व अवस्था ही सेकंड अवस्था आहे. याच्यामुळे तो अमूर्त गोष्टीमध्ये विचार, म्हणजेच काय आहे इथं अमूर्तकडे म्हणतो ना तो, तर मग आपल्याला लगेच लक्षात येतं की आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, मूर्त क्रियाकाल अवस्था. म्हणजे आपण थोडं परत एकदा रिव्हिजन करू बघा. आपण जीन पियाजेची बौद्धिक विकासाची उपपत्ती आहे. काय म्हणते ते, की आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणले ते, लहान मोठा, आखूड लांब, जवळ दूर, काल आज, क्रम लावणे, मांडणी करणे, हे बघा, वर्गीकरण करणे, क्रम लावणे, संख्या वापरणे, आकार म्हणजे लहान मोठा, लांबी म्हणजे जवळ दूर, ठीक आहे, रुंदीच्या संकल्पना, मूर्त गोष्टीचा विचार करणे, ठीक आहे, म्हणजे हे मूर्त क्रियात्मक अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे. त्यानंतर स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजे या संशोधकाच्या मते कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाहीत. थोडासा रिलेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय म्हणले ते, कुमार अवस्थेत व्यक्तीमध्ये खालीलपैकी कोणते वर्तन बदल दिसत नाही. अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतो. आता कुमार अवस्था आहे ना, तर हे तर दिसणारच आहे अमूर्त विचार. व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो, व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो. ठीक आहे. स्वतःची भूमिका तयार करतो, तिसरं पण बरोबर आहे. भूतकाळाचा वर्तमान काळाशी संबंध जोडतो, चौथं पण बरोबर. याच्यामध्ये कुमार अवस्थेतले मुलं हे विचार करू शकतात. मग हे चुकीचं आहे. म्हणजे का चुकीचं आहे, तर मूल व्यक्तिनिष्ठपणे विचार करत नाही, तर या अवस्थेत मूल इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करतं. म्हणजेच काय, वस्तुनिष्ठ पाहिजे होतं इथं. ठीक आहे, वस्तुनिष्ठ विचार असं पाहिजे होतं. म्हणून हे काय वर्तन बदल योग्य वाटत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे, पियाजेच्या मते कौमार्य अवस्था म्हणजे बालकाचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कौमार्य अवस्थेचे वैशिष्ट्य नाही म्हटले. परत एकदा कौमार्य अवस्थेवर विचारले. कौमार्य अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे. कौमार्य अवस्था हा संक्रमणाचा कालखंड आहे. बरोबर आहे ना. आपल्याला ते समजतं की मुलं तरुण व्हायला लागतात. ठीक आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, नैतिकदृष्ट्या बदलतात. म्हणजे हा संक्रमणाचा काळ आहे. बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे. कौमार्य अवस्था हा बदलाचा कालखंड आहे. जसं आपण बोललो ना की बालसुलभ विचार करणे, म्हणजे बालसुलभ जे लहान लहान मुलांचे आपण म्हणतो ना, तो बालिश का, तर बालिश विचार करणं सोडून देतो, प्रौढपणे विचार करायला लागतो. म्हणजे हा बदलाचा कालखंड आहे म्हणू शकतो. कौमार्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे का. आता इथे थोडासा लक्षात घेण्यासारखं आहे. बालपणातून प्रौढत्वाकडे जाण्याचा काळ ते अजून स्वप्न काळात आदर्शवादी आणि कल्पनारम्य असतं ते. ठीक आहे, त्याच्यामुळं ते कल्पनारम्यता जास्त असते, म्हणून वास्तवतेचा कालखंड आहे असं म्हणता येणार नाही याला. कौमार्य अवस्था ही समस्या वय आहे का, तर आहे ना. तीव्र भावना, काही काही मुलं अस्थिर असतात तारुण्यामध्ये, लवकर राग येतो, दुःख लवकर, आनंदी पण लवकर होतात, कधी कधी भावनिक असंतुलन निर्माण होतं. तर मग एक कौमार्य अवस्था ही समस्या वय आहे का, तर होय. तर कौमार्य अवस्थेचं कोणतं वैशिष्ट्य नाही, तर हा वास्तवतेचा कालखंड आहे असं म्हणता येणार नाही. त्यानंतर शैशवावस्थेमध्ये ज्यायोगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तनामध्ये रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते किंवा त्याला प्रतिक्रिया दिली जाते, त्याला डॅश डॅश क्रिया घडते. आत्मसातीकरण असे म्हणतात.
आता आपण थिअरी बघत असताना आत्मसातीकरण कन्सेप्ट पाहिली ना, ती एकदा बघून घ्या. आपण काय करू, स्क्रोल करून थोडंसं वर जाऊ. समतोलन, त्यानंतर आपल्याला काय आत्मसातीकरण पाहिजे ना, समायोजन, सात्मीकरण किंवा आत्मसातीकरण. काय म्हणते ते की नवीन माहिती जुनी चौकट वापरून समजणे, म्हणजे नवीन अनुभवाला आपल्या जुन्या स्कीमामध्ये यामध्ये बसविल्या जातं. आता जर आपण त्या प्रश्नाचं वाचन केलं तर आपल्याला थोडंसं समजून येईल. काय म्हणतं ते, शैशवावस्थेमध्ये ज्या योगे बालक विचारांच्या व आकलनाच्या वर्तमान रचनेमध्ये नवीन घटक किंवा अनुभव समाविष्ट करून घेते व ज्यावेळी वर्तमान विचार पद्धतीनुसार एखाद्या उद्दीपकाचे किंवा घटनेचे संवेदन आकलन केले जाते, त्याला काय म्हणतात त्या प्रतिक्रियेला, तर आत्मसातीकरण म्हणतात. थोडेसे किचकट वापरले, आपण समजून घेताना कन्सेप्ट थोडीशी इजी समजून घेतली. उदाहरणाद्वारे आपण समजून घेतलं ना, अगोदर फक्त त्याला कुत्रा माहीत वाचतो आणि नंतर त्यानं मेंढी पाहिलं तरी तो मेंढीला काय म्हणतो, कुत्रा म्हणतो. यालाच काय म्हणायचं, आत्मसातीकरण. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये 4 टप्पे सांगितलेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियात काळावस्था, ज्याला मूर्तकार्तावस्था असेही म्हणतात, ती अवस्था साधारणपणे डॅश डॅश वर्षापर्यंत असते. आता इथं आपल्याला सरळ सरळ एका वाक्यात प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला त्या अवस्थेचं वयच पाहिजे होतं. तर साहजिकच मूर्त क्रियात्मक अवस्था आपल्याला माहिती आहे की वय वर्ष 7 ते 12 आहे आपल्या नोट्समध्ये. मग साहजिकच 7 ते 11, याच्या मग 11 वर्षानंतरची पुढची 4थी अवस्था आहे. त्यानंतर जीन पियाजेच्या पुढीलपैकी कोणत्या अवस्थेमध्ये मूल अबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते आणि प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढवयास शिकते. बघा, अवबोधाचे व संबोधाचं वर्गीकरण करतं, प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला शिकतं. वर्गीकरण म्हटलं, निष्कर्ष म्हटलं, प्रत्यक्ष कृती म्हटलं की आपल्याला माहिती आहे मूर्त क्रियाकाल अवस्था म्हणजे 3री अवस्था ही असते. त्यानंतर नेक्स्ट आहे, जोड्या जुळवायच्या आहेत. ठीक आहे, शब्दपूर्व अवस्था, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ, मूर्त क्रियात्मक अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था. यामध्ये जर आपण पर्याय क्रमांक 2ची जर निवड केली तर आपल्या सर्व जोड्या बरोबर येतील. हा तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्या बघू शकता. नंतर आहे, जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडली त्या संदर्भातील पुढीलपैकी कोणतं विधान असत्य आहे म्हटलंय. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते. आता कोणतं विधान असत्य शोधायचं आहे. हां, हे बरोबर आहे ना, प्रत्यक्ष कृतीला वाव आहे ना. ही उपपत्ती मुलांच्या तयारीला अधिक महत्त्व देते. बरोबर आहे. जीन पियाजे तर मुलांना छोटे संशोधक बोलतोय ना, म्हणजे गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात. बरोबर आहे. संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास अनावश्यक आहे. बघा किती निगेटिव्ह केलं, अनावश्यक म्हणतो तो. अवबोधात्मक आणि अनावश्यक हा शब्द इथे गरजेचाच नाही, आवश्यक आहे ना. म्हणजे साहजिकच असत्य काय असणार आहे, तर पर्याय क्रमांक 4. उगच काहीतरी आपल्याला त्यांनी फसवण्यासाठी तसा पर्याय दिलेला आहे. त्यानंतर, जेव्हा साधना चेतकाचे वर्गीकरण करायला शिकते, संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते, तेव्हा जीन पियाजेच्या मते या अवस्थेस डॅश डॅश अवस्था असे म्हणतात. आता इथं थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं वर्गीकरण या शब्दामुळं. पण ते काय म्हणते, जेव्हा चेतकाचं वर्गीकरण करायला शिकते म्हणजे काय, त्याला आकार वगैरे ओळखायला यायला लागतात थोडेसे. म्हणजे वर्गीकरण शब्दामुळं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. परंतु आपण कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागते म्हणजे त्याला बोलता येतं का नाही, म्हणजे भाषेला महत्त्व आहे का नाही. मग भाषेला महत्त्व नाही म्हणजेच ती काय आहे, शब्दपूर्व अवस्था आहे. त्यानंतर पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश होत नाही.
शब्दपूर्व अवस्था आहे, क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ आहे, बौद्धिक विकासाची अवस्था आहे, अमूर्त क्रियात्मक नाही आहे, ती मूर्त क्रियात्मक पाहिजे होती. म्हणून क्वेश्चन क्रमांक जे 10 आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की हीच अवस्था पियाजेच्या बौद्धिक विकासाच्या टप्प्यामध्ये नाही. कोणती अमूर्त क्रियात्मक अशी अवस्था नाही, मूर्त क्रियात्मक अशी पाहिजे होतं तिथं. म्हणून हेच काय रॉंग असणार आहे. अशा पद्धतीनं आपण ओल्ड क्वेश्चन पेपरवर पण चर्चा केली आणि मेन थेरी पण बघून घेतली. ठीक आहे, जी तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरेल. तुम्हाला जर आतापर्यंत झालेले ओल्ड पेपर सोडवायचे असले तर तुम्ही आपलं ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करा. प्ले स्टोअरला आपलं ॲप उपलब्ध आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवरूनसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मानसशास्त्राचे 10 मॉडेल पेपर तिथं उपलब्ध करून दिलेले आहेत. ती सुद्धा अतिमहत्त्वाचे आहेत आणि ओल्ड पेपरसुद्धा अतिमहत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. धन्यवाद.